पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर. आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आज अखंड महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनासुद्धा चालू आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं वेगवेगळे उपक्रमसुद्धा महिलांसाठी राबवलेले आहेत आणि असाच एक मुद्दा आपल्यासमोर विरारमध्ये आहे आणि विरारमध्ये सन्माननीय योगेशजी कदम साहेब आणि गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघ यांच्या विद्यमानाने या ठिकाणी NCMC कार्डचं वाटप झालेलं आहे। खऱ्या अर्थानं आपण जाणून घेऊया या कार्डचं महत्त्व आणि महिलांसाठी काय उपक्रम राबवलेले आहे। थोडक्यात योगेश दादा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। धन्यवाद। सांगा, आज अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही कॅम्प राबवलेला आहे, महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा देत आहे। प्रथम त्या सुविधेसंदर्भात काय सांगा? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार। शिवसेनेच्या वतीनं आणि गणेश भक्त प्रवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी आज NCMCचं कार्ड या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे। कार्यक्रम करण्याचं आयोजनाचा विषय एकच आहे की आपल्या आता कोकणामध्ये ज्या गणपतीला ज्या गाड्या जातात त्या गाड्यांमध्ये ज्या 50% जी सूट आहे ती महिलांसाठी मिळालं पाहिजे, त्यासाठी ह्या कार्डचा जे ते उपयोग होणार आहे त्यासाठी आपण ह्या कार्डचं आयोजन केलेलं आहे। हां, बरं, आज कितीशा महिलांनी सहभागी आहे? साधारणतः आतापर्यंत आपण 200 ते 250 कार्ड आपण आतापर्यंत त्यांचं नोंदणी केलेली आहे। आता उर्वरित जी नोंदणी आहे ती गुरुवारी आपण 3 ते 6 या दरम्यान आपण ते परत करतो आहे। त्याची नावं देखील आपण त्याची घेतलेली आहे। ST महामंडळाच्या वतीनं या कार्ड संदर्भात जनजागरूकता व्हायला गरजेचं आहे। नक्कीच ST महामंडळाच्या वतीनं जनजागृती होणं गरजेचं आहे, कारण आता सुरुवात झालेली आहे, अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही। काही लोक संभ्रमात आहेत, पण आपण तो प्रयत्न करतो आहे आपल्या शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि गणेश भक्त प्रवासी संघाच्या वतीनं आपण तो प्रयत्न करतो की जास्तीत जास्त महिलांना या कार्डचा लाभ कसा होईल आणि त्यातनं त्यांचा फायदा कसा होईल हा त्याचा प्रयत्न करतो। बरोबर, आजची तुमची पदवी जी आहे संपूर्ण वसई तालुक्यामध्ये तुम्ही शहर प्रमुखसुद्धा या ठिकाणी आहेत, तर शहरातली जे वसई विरार महानगरपालिकेमध्ये किंवा शहरातली जी लोक आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की तुम्ही कशा पद्धतीनं कॅम्प राबवला किंवा पुढे तुमचे नियोजन? नक्कीच मी आपल्या माध्यमातून एकच सांगेन की आता मी विरार शहर प्रमुख आहे शिवसेनेचा, आणि हे शिवसेनेचा विरार शहर प्रमुखचं काम करत असताना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या वसई विरार नासोपारा मिल ज्या आपल्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांना मी एकच सांगेन की ह्या कार्डचा आपण लाभ घ्यावा आणि हे कार्ड काढून आपण घ्यावं। ताई, एक तुम्ही महिला म्हणून काय सांगाल की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे योजना राबवलेल्या आहेत, तुम्ही काय सांगाल? जय महाराष्ट्र। कारण महिलांना ह्या सुखसुविधा पाहिजे असतात। आपल्या ज्या एकनाथ शिंदेसाहेब आहेत, लाडके आपले उपमुख्यमंत्री, त्यांनी लाडक्या बहिणीचे जसं केलेलं आहे की सगळ्या महिलांना नाहीच मिळत काही लोकांना लाभ, पण त्याचं पण काहीतरी कारण आहे म्हणून। आणि हे NCMC कार्ड जो आहे त्याच्यावरती पण महिलांना सुरक्षा, सुख सुविधा ज्या काय आहेत, लाईन म्हणजे गाडीच्या बसच्या टायमाला, एमर्जन्सीच्या टायमाला खूप लाईन असे, गर्दी असे, त्याच्यापेक्षा हा लाभ घेतला ना तर बेनिफिट आहे त्यांना। धन्यवाद। आताच आपण जाणून घेतलं की योगेशजी कदम साहेबांचं जे नेतृत्व आहे ते खऱ्या अर्थानं वसई विरारमध्ये महिला असू देत किंवा वेगवेगळ्या उपक्रम असू दे, या ठिकाणी खास करून आवर्जून सांगायचं की रक्तदान पुरवठा असू दे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कार्य त्या पाहायला मिळते। बहुसंख्येने या ठिकाणी महिला मंडळसुद्धा उपस्थित आहे आणि दुसरा त्यांनी संदेश असा महिलांना दिला आहे की ज्या महिला या कार्डपासून वंचित असतील त्यांच्यासाठी संपूर्ण सुविधा म्हणजे येणारे जी नावं वगैरे त्यांनासुद्धा कार्ड काढण्याची जबाबदारीसुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने घेतलेली आहे। कॅमेरामॅन संदेशसह मी दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।